लवकर कायदा करून 5% आरक्षण लागू करू। नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना 5% आरक्षण देण्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी गेल्याच आठवड्यामध्ये विधान भवनामध्ये घोषित केला आणि त्या निर्णयाला शिवसेनेचा सुद्धा पाठिंबा आहे असं महत्त्वाचं पालुपद जोडलं। या सर्व प्रकारामुळे राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ माजली। एकेकाळी कडवट हिंदुत्ववादी पक्ष असलेला शिवसेना नावाचा पक्ष आता मुसलमानांना आरक्षण देण्यापर्यंतची भूमिका बदलतोय हे पाहताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली। विश्व हिंदू परिषदेकडून या निर्णयाला विरोधाची भूमिका तर व्यक्त झालीच, पण त्याचबरोबर ज्या अयोध्येमध्ये स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्री पदाची 100वी दिवसाची कारकीर्द पूर्ण करण्याच्या निमित्तानं जात आहेत आणि रामजन्मभूमीवर रामलल्लाच्या दर्शनासाठी पोहोचतायत, त्यांच्या विरोधाची भूमिका सुद्धा थेट अयोध्येतून व्यक्त झाली। मुंबईत, महाराष्ट्रात आणि देश पातळीवर या मुद्द्यावर सुरू झालेलं रणकंदन पाहता शिवसेनेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही अशी भूमिका एकदा नाही तर स्पष्टपणे वारंवार व्यक्त केली आणि त्याच्याच जोडीला शिवसेनेचे राज्यसभेचे सदस्य असलेले संजय राऊत सुद्धा तीच भूमिका घेताना दिसले। थोडक्यात काय तर मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेना यू-टर्न घेण्याच्या भूमिकेत पुन्हा एकदा पोहोचली आहे का? या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची इतकी ठाम भूमिका कशी काय? शिवसेना मुस्लिम आरक्षणाच्या समर्थनात आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या भरोशावर सांगतेय? त्याच्याच जोडीला किमान समान कार्यक्रमाचा मुस्लिम आरक्षण हा एक भाग आहे आणि किमान समान कार्यक्रमाला सही करून मान्यता देण्यात आलेली आहे। इतकी ठाम आठवण राष्ट्रवादीचे नेते जर देत असतील तर त्यांची त्यामागची भूमिका काय? शिवसेना खरोखरच मुसलमानांना आरक्षण देण्याच्या बाबतीत आता अनुकूल झालेली आहे काय? आणि जर असं आरक्षण दिलं गेलं तर विश्व हिंदू परिषदेचं काय बिघडतं? देशातला मुसलमान हा आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येत असेल तर विश्व हिंदू परिषदेला आणि तमाम हिंदुत्ववाद्यांना त्याचा विरोध करण्याचा नैतिक अधिकार आहे का? आणि महत्त्वाचा मुद्दा, धार्मिक आरक्षणाची आपल्याकडे तरतूद आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा, शिवसेनेची भगवी कोंडी। लवकरात लवकर कायदा करून 5% आरक्षण लागू करू। या चर्चेची सुरुवात करताना आपल्याला जाणीव करून देतो की आपल्या सोबत कोण कोण मान्यवर आहेत। आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर राम बुधवंत, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ता संजय दुबे आहेत, तसंच महबूब शेख, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत। विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी आणि प्रवक्ता या नात्यानं मोहन सालेकर आपल्या सोबत आहेत। राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे आहेत आणि आपल्या सोबत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतायत आमदार मंगेश कुडाळकर। मी स्वाभाविकरित्या या चर्चेची सुरुवात त्यांच्याकडूनच करतो आहे। मंगेश कुडाळकर यांना माझा पहिला आणि थेट प्रश्न हा धोरणाबाबतीत आहे आणि ते धोरण हे मुस्लिम आरक्षणाबाबत आहे। तेव्हा मंगेश कुडाळकर, या चर्चेच्या पहिल्या टप्प्यातच तुमच्याकडून अत्यंत पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर अपेक्षित हे आहे की शिवसेनेचं मुस्लिम आरक्षणाबाबत धोरण काय आहे? मंगेश कुडाळकर, आपण उत्तर द्यायचंय। जे धोरण आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आधीपासून शिवसेनेची जी भूमिका आहे ही आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, पण आता आपण 3 पक्ष एकत्र आलेले आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, आणि त्याच्यामुळे तिन्ही पक्षांचा एक समान कार्यक्रम ठरलेला आहे आणि निश्चितपणे या समान कार्यक्रमावरच आमची पुढची भूमिका नक्की ठरते। अगदी आपण जसं मंगेश कुडाळकर म्हणालात की किमान समान कार्यक्रमावरचीच ही भूमिका असेल आणि किमान समान कार्यक्रमाला अनुसरूनच आपण चालणार आहात।
भूतकाळात जरा डोकवून पाहू आणि तिथं काय काय घडलंय त्याचा पण एक छोटासा संदर्भ घेऊ. मी सर्वप्रथम आपल्याला संजय राऊत काय म्हणाले ते एकदा ऐकवतो. संजय राऊतांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला की शिवसेना मुस्लिम आरक्षण देणार आहे, या बाबतीत विविध प्रकारची टीका होतीये, त्यावर संजय राऊतांचं काय उत्तर आहे ते आपण ऐकणार आहोत. सरकारमधले एक प्रमुख वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल असं सांगितलं आहे की अशा प्रकारचा अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही. त्या संदर्भात तिन्ही पक्ष मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. अशा प्रकारची भूमिका ही सरकारची असल्याचं मी वाचलं आणि ती योग्य आहे. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय होणार आहे. आपण परत एकदा आपल्या मान्यवरांकडे जाऊ. आपल्या सोबत महबूब शेख आहेत. तर महबूब शेख, मला वाटतं की तुमच्याकडे या सर्व चर्चेमधला एका गोष्टीचा पूर्ण खुलासा असेल की शिवसेनेनं या पूर्ण प्रकरणाला पाठिंबा दिला आहे. ही भूमिका राष्ट्रवादीनं कशाच्या आधारावर घेतली आहे? नाही, मुळात असं आहे की मुस्लिम जे आरक्षण द्यायचं हे काही नव्याने द्यायचं नाही. हा सगळ्यात पहिला मुद्दा. 2014ला मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं. ते आरक्षण माननीय उच्च न्यायालयात गेलं. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, पण त्यांनी शिक्षणात आरक्षण देण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. ते आरक्षण तात्कालीन त्यावेळेच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं लागू केलं नाही. ज्या वेळेला तिन्ही पक्षाचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, ह्याच्यात ते जे आरक्षण माननीय उच्च न्यायालयाने सांगितलंय की मुस्लिम समाजाला 5% शिक्षणामध्ये ते रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे, तर ते रिझर्वेशन लागू करण्याच्या संदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्राम. ठीक आहे, तुम्ही असं सांगताय की कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान समान कार्यक्रमाच्या अंतर्गत हे तुम्हाला करायचंय, पण तरी शिवसेनेचे मोठे नेते काय म्हणतात ते आपण ऐकलं. ते म्हणाले मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही. ज्या किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर हा महाविकास आघाडीचा पर्याय महाराष्ट्रात सत्तेवर आला, त्यात पुन्हा पुन्हा अशा प्रकारे मागे जाण्याची भूमिका का असावी? महबूब शेख, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कालचं जे स्टेटमेंट आहे त्यात ते असंही म्हणलेले की मुस्लिम आरक्षणाला आमचा काही विरोध नाही, पण निश्चितपणानं त्यांचं जे म्हणणं आहे राऊत साहेबांचं आता की कोणताही राज्यामध्ये निर्णय घ्यायचा असला तर त्याची चर्चा निश्चितपणानं राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री महोदयांशी होऊनच. नवाब मलिक कुठल्या भरोशावर हे सांगतात की शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे? नवाब भाईंचे मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत चर्चा झाली असेल की आपण असं विधेयक आणू, त्याला अनुकूलता दर्शवली असेल, पण राऊत साहेबांचं आणि त्यांचं कदाचित बोलणं झालेलं नसेल. अच्छा, म्हणजे हा विविध पातळ्यांवरचा संवादाचा अभाव दिसतो आहे. एक मी फुलफ्रेम घेतोय या ठिकाणी, ती ट्विटची आहे. ज्या वेळेला विश्व हिंदू परिषदेनं शिवसेनेच्या भूमिकेच्या संदर्भात ट्विट करून आपला विरोध व्यक्त केला, त्याला उत्तर देण्याची भूमिका ही शिवसेनेकडून घेण्यात आली आणि महत्वाचं एकच वाक्य तिथे लिहिलं गेलं, ऐसा कोई भी विषय चर्चा में नहीं है. आपल्या सोबत मोहन सालेकर आहेत. मोहन सालेकर, या उत्तरानं तुमचं समाधान झालेलं आहे का? प्रसाद, खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेची अत्यंत गोची झालेली आहे आणि शिवसेनेचा एक चाहता म्हणून मी जरी विश्व हिंदू परिषदेचा प्रवक्ता असलो तरी या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाशी साठी लढणारी एक संघटना म्हणून शिवसेनेबद्दल आम्हाला नेहमीच आपुलकी राहिलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की स्वर्गामध्ये स्वर्गीय बाळासाहेब हे सगळं बघत असतील, ऐकत असतील, त्यावेळेला त्यांना असं निश्चित वाटेल याचसाठी केला होता का अट्टहास. शिवसेनेची उघडपणे जी भूमिका होती ती राष्ट्रवादी विचाराची होती आणि घटनेमध्ये कोणत्याही परिस्थितीत धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याबद्दल कोणतंही सुतोवाच केलेलं नाही. ठीक आहे मोहन सालेकर, त्याच्यावर येऊ, पण तुम्ही जे आता आक्षेप मांडलेत त्याचं उत्तर पटकन मंगेश कुडाळकर यांच्याकडून घेतो. 5% मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भातला विषय आहे मंगेश कुडाळकर, आणि मला त्या संदर्भात तुम्ही खुलासा करा की तुमची खरंच हरकत आहे की नाही, तुम्हाला करायचं काय आहे नक्की. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे समोर येत आहेत, तुमच्याच नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडल्या जात आहेत. मंगेश कुडाळकर, आपण सांगा, 5% मुस्लिम आरक्षण द्यायला तुमची हरकत नाही, हे खरं आहे का? या बाबतीत मी सांगितलं पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्याचप्रमाणे की आमचा एक समान जो किमान कार्यक्रम ठरलेला आहे, त्या किमान कार्यक्रमाच्या अंतर्गत जे प्रश्न जे 3 पक्ष मिळून 3 पक्षांचे नेते मिळून जे ठरवतील ते आपण या 5 वर्ष कालावधीमध्ये ती काम पूर्ण करणार आहोत. आपण मोहन सालेकर, आपल्याला मंगेशजीने एक प्रश्न विचारायचा आहे. बरं मंगेशजी, तुम्ही देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये यापूर्वी होतात, त्यावेळेला हायकोर्टाच्या निर्णयानुसार
त्यावेळेला मराठा आरक्षण दिलं गेलं आणि मुस्लिम आरक्षणाचा विषय बाजूला ठेवला. शिवसेना सत्तेत असताना जर आता तुम्ही अनुकूल आहात तर त्यावेळेला तुम्ही याला पाठिंबा का नाही दिलात? या मुद्द्याचं उत्तर मंगेश कुडाळकरांकडून घेऊच, पण तत्पूर्वी त्याचं एक राजकीय विश्लेषण ऐकणार आहोत. शैलेंद्र परांजपे आपल्या बरोबर आहेत. शैलेंद्र परांजपे, या आधीच्या सरकारमध्ये सत्ताधारी म्हणून सहभागी असलेली शिवसेना आताच्या घडीला ज्या भूमिका घेते आहे त्याच संदर्भात मोहन सालेकरांनी आपला प्रश्न उपस्थित केलाय. काय राजकीय भूमिका बदललेल्या असतील? शैलेंद्र परांजपे. नाही, राजकीय भूमिका सर्वच लोक सोयीनुसार बदलतात, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि त्यामध्ये 2014 साली देखील पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारचं आरक्षण आणलं गेलं होतं की जे पुढे न्यायालयात टिकलं नाही. दुसरी गोष्ट अशी की जसं आता मेहबूबभाई म्हणाले की शैक्षणिक आरक्षण द्यायला काही हरकत नाही, परंतु जसं राजकीय भूमिका सोयीची असते किंवा नसते त्याप्रमाणे ती घेतली जाते. तसं तो व्यापगत होऊ दिला गेला भाजप शिवसेना सरकारकडनं. त्यावेळेला शिवसेनेने कुठलाही अधिकृत विरोध केल्याचा आत्ता तरी रेकॉर्डवर नाही. आणि त्याचप्रमाणे जसं शिवसेनेची सावरकरांच्या विषयावरनं गोची होणार आहे तशीच याही विषयावरनं गोची होणार आहे उघड दिसतंय. आणि त्याचप्रमाणे समान कार्यक्रम, किमान समान कार्यक्रम असं मंगेशजी म्हणत असले तरी कदाचित त्यांनाही तो काय हे माहिती नसावा असं दिसतंय, कारण ते तेवढंच फक्त पुन्हा पुन्हा म्हणतात. पण त्यात हे आहे का नाही की मुस्लिमांना आरक्षण द्यावं का नाही हे काही ते सांगत नाहीयेत. आणि धर्माच्या आधारावर ते टिकत नाही हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. अगदी हा एक फार महत्वाचा मुद्दा आपण शैलेंद्र परांजपे काढलात. पण आता मेहबूब शेख मलाच आपल्याला विचारायचंय, धर्माच्या आधारावर आरक्षण टिकत नाही हे जर कळत असेल तर हा मुद्दा काय येतोय वारंवार? राष्ट्रवादीला काँग्रेसच्या दलित मुस्लिम मतपेढीवर डोळा ठेवून काही राजकीय निर्णय घ्यायचे नाही. मुळात मला एक पहिल्यांदा मी हा खुलासा करतो की मुस्लिम समाजामध्ये जे काही जाती आहेत त्याच्यात बागवान असेल, आतार असेल, खाटीक असेल, जुला असेल, मुलानी असेल, अशा अनेक जाती ह्या मंडळ आयोगाची ज्या वेळेला राज्यामध्ये पवार साहेबांनी अंमलबजावणी केली त्यावेळेला जातीच्या आणि धर्माच्या नाही तर कामाच्या आधारावर त्या ठिकाणी ओबीसी ज्या वेळेला समावेश करण्यात आला त्यावेळेला म्हणून त्यांना त्यांना आहे. पण बाकीच्या ज्या जाती आहेत ज्यांना आता आरक्षण मिळालं नाही त्या लोकांना सच्चर समितीचा जो अहवाल आलाय, सच्चर समितीच्या अहवालामध्ये 45% मुस्लिम हे झोपडपट्टीमध्ये राहतात, 2% मुस्लिम हे शासकीय नोकरीमध्ये आहेत. आणि ह्या अहवालाच्या अनुषंगानं त्याच्यानंतर पुढं सरकारनं 5% मुस्लिमांना नक्की करायचं काय आहे? मुसलमानांना आरक्षण देऊन तुम्हाला मुसलमानांच्या हिताची काळजी आहे हे स्पष्ट आहे, पण त्याच्या पलीकडे राजकारण पण लपलेलं नाहीये तुमचं. शेवटी हे बघा, राजकारण नाही, एखादा समाजाचा जर घटक हा प्रवाहापासून दूर असेल विकासाच्या तर त्याला जर विकासाच्या प्रवाहात आणायचा असेल तर मुस्लिम समाजामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये प्रमाण वाढलं पाहिजे आणि त्यासाठी आरक्षणाची गरज आहे. म्हणून मुस्लिम समाजाला जर आरक्षण दिलं आणि कोणत्याही एका जातीला किंवा एका समूहाला बाजूला ठेवून आपल्याला राज्याचा किंवा देशाचा विकास करता येणार अगदी बरोबर आहे. आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षात सुद्धा मुसलमान प्रगत होऊ शकलेले नाहीत ही खरी चिंतेची बाब आहे. मोहन सालेकर आपली प्रतिक्रिया घेतो. तत्पूर्वी एकदा पटकन शैलेंद्र परांजपेंकडे जातोय पुण्याला. शैलेंद्र परांजपे, आपले विश्लेषण थोडक्यात मांडा. मोहन सालेकर आपल्या नंतर बोलणार आहेत. नाही, मला मेहबूबभाईंना एकच मुद्दा सांगायचा आहे की जर सच्चर कमिटीच्या अहवालात असं असेल की 45% मुसलमान किंवा काही टक्के मुसलमान हे गरीब आहेत किंवा झोपडपट्टीत राहतात तर त्यांना मुसलमान म्हणून आरक्षण देता येणार नाही, ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत म्हणून द्यावं लागेल. आणि ती भूमिका बाळासाहेब ठाकरेही मांडायची आणि भाजपही मांडतं की आर्थिक दुर्बल म्हणून त्यांना कुठल्याही सवलती द्यायला हरकत नाही, मात्र ते आर्थिक दुर्बल म्हणून असतील, मुसलमान म्हणून नसतील, इतकाच त्यातला मुद्दा आहे. अगदी शैलेंद्र परांजपे, हाच एक अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आपण आणलेला आहे. मोहन सालेकर आपली भूमिका ऐकतोच, पण तत्पूर्वी एकदा पटकन मंगेश कुडाळकर यांच्याकडे जातो, कारण उल्लेख बाळासाहेबांचा झाला. बाळासाहेबांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. मंगेश कुडाळकर, मला वाटतं माझा प्रश्न आणि आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. आरक्षणाच्या बाबतीत बाळासाहेबांची भूमिका काय होती हे एकदा सुस्पष्ट करा, कारण मी जेवढं ऐकलं आहे, जेवढं मला आठवतंय त्यानुसार बाळासाहेब जाती आधारित आरक्षणाला कधीच पाठिंबा देताना दिसलेले नाहीत. मंगेश कुडाळकर. बाळासाहेबांची भूमिका आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आर्थिक निकषावर आणि ह्या पद्धतीने माननीय साहेबांची भूमिका होती आणि त्याच पद्धतीने याही वेळेला आमची भूमिका त्याच पद्धतीची आहे. फक्त आता जो समान किमान कार्यक्रम आहे
त्या कार्यक्रमाच्या अंतर्गतच आम्ही आमची भूमिका पुढची ठरवणार आहोत. म्हणजे सत्ता महत्त्वाची आहे. मोहन सत्ता सोडा, मोहन महत्त्वाची आहे. सालेकर आपण बोलणार आहात आता, बोला. प्रसाद, थोडासा राष्ट्रीय दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे आपण बघायला पाहिजे. बरं, हा केवळ एका धर्माला एका जातीला आरक्षणाचा विषय नसून आतापर्यंत या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये जे तुष्टीकरणाचे प्रयत्न झाले त्याचे काय परिणाम झाले हे आपल्या डोळ्यासमोर आपण आणले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुस्लिम समाज काँग्रेसच्या सभेला यावा म्हणून प्रवास खर्च देण्यात आला. एवढं करून सुद्धा या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये पंडित पलुसकर ज्या वेळेला वंदे मातरम म्हणायला उभे राहिले त्यावेळेला वंदे मातरमला विरोध करणारे अली बंधू आणि त्या अली बंधूंच्या विरोधामुळे वंदे मातरमची काटछाट झाली. नाही पण याचा इतिहास सांगतो. त्यानंतर आता जी तशीच परंपरा पुढे चालत राहिली आणि जे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, सो कॉल्ड सेक्युलरिस्ट पक्ष, या सगळ्यांनी या तुष्टीकरणाचा परिणाम म्हणून या देशामध्ये अराजक स्थिती निर्माण होईल. आपण शाहीनबागचं उदाहरण बघतो आहोत, आपण शहाबानोचं उदाहरण बघतो आहोत. या सगळ्या तुष्टीकरणाच्या भूमिकेतून या देशाचं राष्ट्रीय हित आपण पायदळी तुडवतो आहोत. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे याच्यावरचं असं मला उत्तर वाटतं. काँग्रेसकडून घ्यायला लागेल. संजय दुबे तयारच आहेत उत्तर द्यायला. मी संजय दुबे आपल्याचकडे येणार होतो. गेल्या 70 वर्षातल्या राजकारणाचा वारंवार संदर्भ आला की मग स्वाभाविकरित्या लांगुल चलनाचा शब्द समोर येतो. आपण ज्या पद्धतीचे आक्षेप समोर आले त्याचं उत्तर द्या. पुढचे काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी. संजय दुबे. प्रसादजी, या देशात समाजात धर्मात भांडण लावणारी ही जी प्रवृत्तीची मंडळी आहे ना, हे खरंच कधी या देशात एकमेकांना भाऊ बंदुकीच्या वातावरणात राहू देणार नाही, हे यांच्या मोहन सालेकर यांच्या वक्तव्यावरून मला समजतं. एक आणि दुसरी गोष्ट कशी आहे की मला हे सांगा ना, कुठल्याही समाजाला जर शिक्षणामध्ये किंवा आर्थिक दृष्ट्या जर कुठल्याही समाजाला आरक्षण दिलं गेलं तर काय चुकीचं आहे? आणि मग मुस्लिम समाज जर मागासलेला असेल, धर्माच्या आधारावर देऊ नका. उच्च न्यायालयात आमचं म्हणणं धर्माच्या आधारावर देऊ नका. काय तुम्ही त्यांच्यासाठी गेल्या 70 वर्षात काय केलं? यांना सांगा ना, तुम्ही गेल्या 70 वर्षात काय केलं? धर्माचं केवळ त्यांना झुलवत ठेवलं आणि एका धर्माला दुसऱ्या धर्माविरुद्ध लढायला लावलं. 70 वर्षात तुम्ही काय केलं? 70 वर्षात या देशाची काया पालट केली आणि तुमचे जे नेते आहेत ना, जे आज विकतायत ना, हे सगळं काया पालट केलं की या देशामध्ये या देशातले नागरिक विस्थापित झाले. या देशातले नागरिक 70 वर्षात काय करावं लागलं? ते जे विकायला निघालेत ना एक वस्तू, हे सगळं कमवून ठेवलं या देशात. कामा नाही. काँग्रेसच्या भूमिकेमुळे या देशाचं किती नुकसान केलं त्याचं उत्तर द्या या देशासाठी. हे याचा नेता विकण्यासाठी नाही. तुम्ही बाकीच्या प्रश्नावर नका जाऊ. भाऊ बंदुकीमध्ये गेल्या 70 वर्षात या अल्पसंख्याक जातीसाठी तुम्ही काय केलं? बोला ना. एक मिनिट आता थांबा. या मोहन सालेकर आणि संजय दुबे आपण दोघेही थांबा. माझा थेट प्रश्न आता मेहबूब शेख यांना आहे. या चर्चेचाच धागा पकडून मी थेट आपल्याला विचारतो. सच्चर कमिशनचा उल्लेख होतोय वारंवार, मुसलमानांच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख वारंवार होतोय. मेहबूब शेख, मी थेट आपल्याला विचारतो, गेल्या 70 वर्षात खूप काही जर खरोखरच मुसलमानांच्यासाठी झालं असेल तर सच्चर आयोगाला सुद्धा मुस्लिमांमधला बहुसंख्य वर्ग हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल का दिसला? मुळात मुस्लिम समाजातला ते वास्तव आहे, ते नाकारता येणार नाही. पण त्या वास्तवाला जबाबदार कोण हेही तुम्हाला सांगावं लागेल. मुळात असं आहे की आता आपण जर हे राजकारण पाहिलं तर आता मुस्लिम समाजाला हायकोर्टानं सांगितलंय, माननीय उच्च न्यायालयाने, की तुम्ही शिक्षणामध्ये आरक्षण द्या. हायकोर्ट सांगतंय तरी त्याच्यावर धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ नका, मुस्लिमांना आरक्षण देऊ नका, अशी जर टोकाची भूमिका काही संघटना घेत आहेत, काही पक्ष घेत आहेत, मला वाटतं हे चुकीचं आहे. निवडणुकीत सबका साथ सबका विकास म्हणायचं, निवडणुकीत सबका साथ सबका विकास विचारला होता. मला इतिहासाच्या संदर्भावर आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. काय कारण आहेत की मुसलमान गेले 70 वर्ष तिथेच राहिले? नाही, मुळात असं आहे की मुस्लिम समाजाची, मी म्हणतो शिक्षणामध्ये आम्ही मुस्लिम समाजामध्ये मागासले पण राहिलं म्हणावं त्या पद्धतीनं मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण आलं नाही. आणि याचं उत्तर द्या ना, का राहिले? तुम्हीच सत्तेवर होतात किंवा तुमच्या विचारांचे पक्ष होते, का राहिले त्याचं उत्तर द्या. या मुस्लिम समाजाला तुम्ही केवळ फसवलं, झुलवत ठेवलंय, याचं उत्तर द्या.
आम्ही फसवलंय असं जर तुमचं म्हणणं अहो, मी वस्तुस्थिती आहे. तुम्हीच म्हणताय तो मागास राहिला. तुम्ही आता सांगताय मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायला तुष्टीकरणाला शिवसेना तयार होतीये. तुम्हीच आता इथं मोठ्याने सांगताय साहेब जर तुम्हाला एवढं मुस्लिम समाजाची काळजी तर जरा पाठिंबा जाहीर करून टाका ना मुस्लिम आरक्षण द्यायला. मुस्लिम आता जर समाजाला काँग्रेस आम्ही चुकली असं या तुमचं म्हणणं देशाचे आहे, नागरिक तर समजतो. केंद्रात सुद्धा भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास म्हणून 2014च्या पासून सत्तेवर आली आणि आता जर एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचा विषय असला कोर्टानं जर सांगितलं शिक्षणामध्ये द्या तर त्यावेळेला तुम्ही तुष्टीकरणाचा आणताय म्हणजे मुस्लिम समाजाला आरक्षण मागितलं की तिथंच तुष्टीकरण आणि जातीवाद आला का? ठीक आहे महबूब शेख आपल्या मुद्द्यावर मोहन चालेकरांना बोलायचं त्यानंतर मला पुढचा प्रश्न शैलेंद्र परांजपेंना विचारायचा आहे. ज्या संविधानाचा जागर ही सगळी मंडळी झोपता उठता बसता करत असतात या वेळेला संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कोणतीही तरतूद नसताना यावेळी मात्र संविधानाचा सोयीस्कर अर्थ ही मंडळी लावत आहेत. कशा प्रकारे? मुस्लिम हा धर्म संविधानामध्ये इस्लाम हा धर्म आहे. मुस्लिमाला धर्म तुम्ही म्हणू नका इस्लाम हा धर्म आहे. अच्छा मग आता मला सांगा जर इस्लाम हा धर्म असेल मुसलमान हा धर्म नसेल आरक्षण द्यायचंय कोणाला? तुम्ही काय व्याख्या करणार आहात? पीपल हु आर फॉलोइंग इस्लामिक बिलीफ असं म्हणणार आहात? इस्लामिक मान्यता मानणारा वर्ग असं म्हणणार आहात? आणि जर असं म्हणणार असाल महबूब शेख मला विनंतीपूर्वक एक प्रश्न विचारायचा आहे याचा सोपा अर्थ आरक्षण हवा असेल तर इस्लामिक बिलीफ मान्य करा इस्लामिक मान्यता स्वीकारा असा छुपा अर्थ नाही? मी तुम्हाला काय सांगितलं धर्माचं जे सांगताय धर्माच्या आधारावर तर मुस्लिम समाज हा धर्म नाही त्याला धर्म करतो. तुम्ही व्याख्या काय करणार आहात? मुस्लिम समाज व्याख्या काय करणार? व्याख्या करा व्याख्या करा चर्चेमध्ये सांगा आम्हाला. मुस्लिमांच्या मध्ये आमच्यात पोटजाती आहेतच की आमच्यामध्ये आतार आहेत आमच्यामध्ये बागवान आहेत आमच्यामध्ये जुला आहेत आमच्यामध्ये खाटीक आहेत आमच्यामध्ये नावी पण आहेत छप्पर बंद पण आहेत हे ऑलरेडी ओबीसीचं आरक्षण घेता येतं. हा आता आणखीन एक चांगला मुद्दा मग तुम्ही काढलात. एक मिनिट याच्यावर पटकन एकदा शैलेंद्र परांजपेंना मी प्रश्न विचारतो. शैलेंद्र परांजपे इथे मुद्दा फार महत्वाचा आलाय आणि तो कळीचा मुद्दा ठरणार आहे भविष्यामध्ये. पहिला मुद्दा असा मुसलमान हा धर्म नाही मुसल्लम ईमान असा त्याचा खरा अर्थ आहे. जो माणूस इस्लामला मानतो त्याला आरक्षण देण्याची जर तयारी केली तर त्याची काय व्याख्या असली पाहिजे? शैलेंद्र परांजपे. हे बघा हा सगळा मुद्दा जो आहे ना तो सगळ्याच धर्मांच्या बाबतीत चिकित्सेमध्ये जाईल आणि सर्वच धर्मांमध्ये कमी अधिक प्रमाणात अंधश्रद्धा आणि श्रद्धा आहेत. जसं इस्लाम पाळणारे म्हणजे ते मुसलमान सगळे हे व्याज घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची शर्यतमध्ये परवानगी नाही. व्याज घेणं हे निषिद्ध आहे. तरी देखील मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक निघते ती व्याजावरच चालते. त्याचं कारण असं की आपल्याकडे जेव्हा सोयीचं असतं त्यावेळेला आपण शर्यतचे कायदे पाळतो आणि जेव्हा सोयीचं नसतं त्यावेळेला सीआरपीसी आयपीसी हे पाळतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा सर्व धर्मांच्या बाबतीत असणार आहे. त्यामुळे चिकित्सा धर्माची व्हायची असेल तर ती सगळ्या धर्मांची व्हायला हवी आणि त्याच ज्या गोष्टी आहेत त्या टाकायला हव्यात ज्या स्वीकारार्ह आहेत त्या स्वीकारायला हव्यात. जसं तलाक 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 असं तीनदा म्हटल्यावर तलाक दिला जात असे तो आता व्हॉट्सअप आणि SMS मधून जर दिला जात असेल तर टेक्नॉलॉजीचा तलाकला वापर केला जातो पण सुधारण्यासाठी केला जात नाही. आणि जसं महबूब भाई म्हणाले की हायकोर्टाने अनुकूलता दर्शवली शिक्षणाच्या आरक्षणाला तर पृथ्वीराज चव्हाणांनी 2014च्या निवडणुकीच्या तोंडावर ते का दिलं? आधी 15 वर्ष काँग्रेस एनसीपीचं सरकार असताना का दिलं नाही हा पण मुद्दा आहे ना. ठीक आहे आणि भाजपने पाठिंबा द्यावा हे त्याचा महबूब शेख यांना प्रश्नवाचक तुमचा असल्याने त्याचं उत्तर आपण ऐकूयात महबूब शेख यांच्याकडून. मुळात राणे समिती याच्यावर मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या याच्यावर गठीत झाली होती. त्या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर त्यावेळेच्या आघाडी सरकारनं 16% मराठा समाजाला आणि 5% मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ केलं होतं. बरोबर आहे ना. पण राणे समिती कधी आली? त्याआधी तुम्ही 15 वर्ष सत्तेत होतात. मुद्दा तो आहे ज्या वेळेला मागणी आली सच्चर समितीचा अहवाल 15 वर्ष सत्ता जाताना सत्ता जायच्या 1 महिना आधी सत्ता जायच्या 1 महिना आधी घेतलं ते त्याच्या अगोदर आणि ते ऑर्डिनन्स आणून घेतलंय. ज्या वेळेला मागणी आली साहेब निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीच्या केलं महबूब भाई. सर आपण जे म्हणताय तो निर्णय निवडणुकीच्या अगोदरच झाला. मागणी काय करायला लागते मुस्लिम समाजाला? महबूब भाई मुस्लिम समाजाला मागणी काय करायला लागते? मुळात अरे महबूब भाई माझा एक प्रश्न आहे का? महबूब भाई माझा एक प्रश्न आहे का? महबूब भाई एक प्रश्न आहे का? बोला बोला महबूब भाई एक प्रश्न आहे का? बोला सर बोला बोला.
शैलेंद्र परांजपे आपण बोला, सलग हा, बोलत बघू राहा. का? सच्चर कमिशन मनमोहन सिंग गव्हर्नमेंटने नेमलं. सच्चर कमिशन मनमोहन सिंग गव्हर्नमेंटने नेमलं. त्या सच्चर कमिशनचा रिपोर्ट आला. त्याच्या आधी देखील म्हणजे 99 ते 2014 काँग्रेस एनसीपीचं सरकार आहे. मग समाजाकडनं मागणी यायची काय गरज आहे? मुस्लिम समाज मागास आहे, त्यांना कळत नव्हतं इतक्या वर्षात. आणायचं होतं आरक्षण, तर त्या 15 वर्षात आधीच आणायचं होतं ना. ठीक आहे, शैलेंद्र परांजपे भूमिका लक्षात येते. शैलेंद्र परांजपे, 1 मिनिट, आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. महबूब शेख उत्तर देणार आहेत या विषयावरचं. नाही, मुळात असं आहे की सच्चर समितीचा अहवाल आल्याच्या नंतर त्याच्यावर राणे समितीचं राज्य सरकारनं गठन केलं आणि राणे समितीचा अहवाल आल्याच्या नंतर ते आरक्षण मराठा आणि मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय त्यावेळेच्या सरकारनं घेतला. तो आता निवडणुकीच्या अगोदर झाला, त्याच्या अगोदर का नाही झाला हा विषय मला वाटतं ते राणे समितीचा अहवाल आल्याच्या नंतर निर्णय, कारण की फक्त सच्चर समितीचा अहवाल आल्याच्या नंतर परिस्थिती कळली, त्याच्यावर राणे समितीचं त्यावेळेच्या सरकारनं गठन केलं आणि राणे समितीने वेगवेगळ्या विभागात जाऊन मतं परत लोकांची घेतली आणि त्यांचा अहवाल दिल्याच्या नंतर ते आरक्षण मान्य त्यावेळेच्या सरकारनं लागू केलेलं आहे. पण त्यात सुद्धा आरक्षण पूर्णतः न्यायालयात टिकू शकलं नाही. आपल्याला या चर्चेमध्ये एक छोटी जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे. लवकरच परत येतोय आणि परत आल्यानंतर लक्षवेधीच्या पुढच्या भागातला थेट प्रश्न हाच असेल की मुसलमान समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं जात आहे का? लवकरात लवकर कायदा करून 5% आरक्षण लागू करू. लवकरात लवकर कायदा करून 5% आरक्षण लागू करू. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये मुसलमानांना 5% आरक्षण देण्याच्यासाठी पावलं टाकत असलेल्या राष्ट्रवादीनं आपल्या एका हाताला शिवसेनेचा सुद्धा हात सोबत घेतलेला आहे. आणि या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणातला कळीचा मुद्दा असा आहे की स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष एखादा समाज जर मुख्य प्रवाहापासून दूर राहत असेल तर त्याची कारणं काय आणि त्याला जबाबदार कोण हे सुद्धा शोधायला हवं. आपण या भागात चर्चेची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्राध्यापक डॉक्टर राम बुधवंत यांच्यापासून करतोय. गेल्या भागामध्ये काही तांत्रिक कारणांमुळे आपला त्यांचा संपर्क होत नव्हता. बुधवंत साहेब, मला एका गोष्टीचा खुलासा तात्काळ करा. तुमच्या लेखी मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून रोखणारी व्यक्ती, पक्ष कोण आहेत? मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोखणारी व्यक्ती ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पार्टी आहेत. यांनी देशातल्या अनेक वर्ष, 70 वर्ष देशामध्ये यांनी सत्ता राबवली आणि मुस्लिम समाजाला दूर ठेवलं. 2005 ला सच्चर कमिशनचा रिपोर्ट आला, त्याची अंमलबजावणी करायला भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं लागलं. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सध्या सच्चर कमिशनच्या रिपोर्टवर काम करते, हे यांना माहिती नाहीये. दुसरं, मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही, एक पहिला विषय. तो धर्माच्या आधारे आरक्षणाचा विषय आपण घेऊ, पण तुमचा मुख्य आक्षेप काँग्रेसवर आहे. संजय दुबेंना उत्तर द्यायची संधी देऊया. संजय दुबे, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्याच्यावर महबूब शेख यांना पण संधी देतो बोलायची. मतदानाचा फक्त वापर करण्यासाठी मतदानापुरता वापर केला. त्यांना वाटलं मुस्लिम समाज जर सुशिक्षित झाला तर आम्हाला मत देणार नाही आणि तो दुसरीकडे जाईल. आणि आता तो त्यांना कळाल्यानंतर ते मुस्लिम समाजाला गोंधळण्यासाठी किंवा पुन्हा एकदा आरक्षणाचा गाजर दाखवतायत का, अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो आपला. मला याचवर संजय दुबेंना आधी बोलतं करायचंय, त्यानंतर महबूब शेख बोलणार आहेत. संजय दुबे, आक्षेप हा नवा नाहीये. 70 वर्षात मुसलमानांची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, शैक्षणिक स्थिती न सुधारण्याला काँग्रेसलाच का जबाबदार धरलं जातं? कसं आहे प्रसादजी, भारतीय जनता पक्ष किंवा विश्व हिंदू परिषद या ज्या संघटना आहेत ना, यांना प्रत्येक धर्मामध्ये, समाजामध्ये भांडण लावण्याचा एक उद्योग सुरू केलेला आहे यांनी. आणि जर यांनी, जसं माझे अगोदर महबूब शेख यांनी म्हटलं की यांना एवढं पोटात काय दुखतं, यांनी एक आपलं समर्थन देऊन द्यायला पाहिजे, पण हे देऊ शकत नाही. जर यांनी समर्थन दिलं तर यांचे दुकान बंद होईल, यांना कोणी विचारणार नाही, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट, जर हे म्हणतात की 70 वर्षात, तर मी अगोदरही सांगितलं की 70 वर्षात या देशाला काँग्रेसनी खूप काही दिलं, खूप काही कामं केलेत, लोकोपयोगी जनोपयोगी कार्य केलेले आहेत. आता खूप काही काम केलं ना संजय दुबे. मला वैयक्तिकरित्या हे जाणून घ्यायचंय, काँग्रेसनं खूप काही काम केलं, आपण चर्चेसाठी हे मान्य करू. असं जर होत असेल तर याच देशातला एक महत्वाचा धार्मिक घटक, एक धार्मिक लोकसंख्या ही त्या विकासापासून वंचित का राहिली? हा, आपण बरोबर बोलत प्रसादजी की एक विशिष्ट एक वर्ग या देशात विकासापासून वंचित का राहिलं. तो जो वर्ग होता तो विकासापासून वंचित राहिलेला नव्हता अगोदर, पण जेव्हापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शासन केंद्रामध्ये आलो, मग ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाखाली असो किंवा त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाखाली असो, यांनी या देशाच्या मुस्लिमांना धमकवलं, यांना धमक्या दिल्या आणि म्हणून हे लोक थोडे घाबरले. त्यानंतर जेव्हा 2014ला ज्यावेळेस उच्च न्यायालयाने निर्णय दिला, आपण आता बोललात की 2014ला माननीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यावेळेस निर्णय घेण्यात आला मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा. आपल्या पोटाला काय दुखतं या देशात? एक मिनिट संजय दुबे, आता परत महाराष्ट्राच्या चर्चेत येऊ नका. आपला मुख्य मुद्दा आणि आक्षेप लक्षात आला. तुमचं असं म्हणणं आहे की वाजपेयींचं सरकार आल्यापासून मुसलमानांचं या देशात अहित सुरू झालं. महबूब शेख, मी संधी देतो, पटकन याच्यावर भाजपची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे, कारण काँग्रेसने इतका थेट आरोप मला वाटत नाही यापूर्वी कधी केलाय. राम बुधवंत, वाजपेयी सत्तेत आल्यापासून मुसलमानांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकासाची वाट थांबली, हे मान्य होतंय? वाजपेयी सरकार सत्तेत आल्यापासून, भारतीय जनता पार्टी वाजपेयी सरकार सत्तेत आल्यापासून मुस्लिमांच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं योगदान देण्याला सुरुवात झाली. त्यांनी पहिल्यांदा या विषयावर काम केलं. हे हास्यास्पद विधाने करतात, त्यांना कुठे कळत सुद्धा नाहीये. सच्चर कमिशनचा रिपोर्ट 2005 ला आला, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सबका साथ सबका विकासवालं सरकार सत्तेत यावं लागलं. आम्ही त्याच्यावर मुस्लिमांना या विषयात शिक्षणामध्ये फेलोशिप दिली पाहिजे, उच्च शिक्षणासाठी गेले पाहिजे, उद्योगाला संधी मिळाली पाहिजे, सॅनिटेशन झालं पाहिजे, घरकुल व्यवस्था लागली पाहिजे, हे काम आम्ही केलंय. आर्थिक विषयावर हे काम केलं. 2014 ते 2019 प्राध्यापक बुधवंत, आपण भाजपाचे प्रतिनिधी आहात, आपण सांगा, एक काम सांगा 2014 ते 2019 या दरम्यान आपण बोलतायत, खूप जिम्मेवारीने बोलतायत, सांगा ना आपण. नाही संजय दुबे, आपण वाजपेयींपासूनचा संदर्भ काढलाय, ठीक आहे. 2014 ते 2019 दरम्यानची कामं पण आपण शोधू. महबूब शेख यांनाही बोलायचंय, राम बुधवंत त्याचंही उत्तर देतील. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते बुधवंत साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांना असं वाटतं की मुस्लिम समाज हा जागृत झाला पाहिजे, तो शिक्षणाने होईल. त्यांनी जे आता सांगितलं की सबका साथ सबका विकास आमचा नारा आहे, आमचं सरकार 6 वर्षापासून काम करतंय. बुधवंत साहेब, मला आपल्याला छोटासा प्रश्न विचारायचा आहे. 2014 ते 2019 आपलं सरकार होतं. मुंबई हायकोर्टामध्ये मुस्लिम आणि मराठा आरक्षणाची स्थगिती झाली, त्यावेळेला मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ह्या हायकोर्टानं सांगितलं. आपलं सरकार सबका साथ सबका विकासवालं होतं, तर मुस्लिम समाजाचं आरक्षण, जसं मराठा समाजाचं आपण आरक्षणाच्या संदर्भात कायदा केला, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु त्याच्या सोबत आपण मुस्लिम समाजाचा जरी शिक्षणातल्या आरक्षणाचा कायदा केला असता तर निश्चितपणानं त्यावेळेला आम्हाला म्हणता आलं असतं की सबका साथ सबका विकास. हे झालं. आपण मागच्या गोष्टी जरी झाल्या, इथून पुढे उद्याच्या अधिवेशनामध्ये जर मुस्लिम समाजात आरक्षणाचा कायदा आला, आरक्षणाचा कायदा आला, तर आपण उद्या विधानसभेमध्ये मुस्लिम समाज आरक्षणाचा कायदा आला तर त्याला पाठिंबा देऊन आपण दाखवून द्या सबका साथ सबका विकास. आपण देणार का पाठिंबा उद्या मुस्लिम आरक्षणाला? बुधवंत उत्तर देतात, बोला. हा, महबूब भाई, मुस्लिम समाजाला देशातल्या कुठल्याही धर्माच्या आधारे आरक्षण नाही. मुस्लिम समाज आता ओबीसी मध्ये आहे, मुस्लिम समाज एसटी मध्ये आहे, एसटी मध्ये आहे, एनटी मध्ये आहे. मुस्लिम समाजाला ऑलरेडी सगळ्या प्रवर्गामध्ये 90% आरक्षण आहे. एक. दुसरा, ज्या समाज हा या प्रवर्गात येत नाही, शिक्षणाच्या बाहेर आहे, त्या समाजाला केंद्र सरकारने EWS
आर्थिकदृष्ट्या सक्षम जे आहे प्रवर्ग त्यांना आरक्षणाचा विषय आहे. असक्षम जो आहे EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन त्यांना 10% आरक्षण दिलं. त्याच्यातल्या देशातल्या 105 जाती येतात, त्याच्यात पठाण पण येतात, शेख पण येतात, मोहरा मुस्लिम पण येतो. या समाजाला आरक्षण भारतीय जनता पार्टीने केंद्र सरकारनं लागू केलेलं आहे. एक मला आता यावरच राम बुधवंत फार बरं झालं हा मुद्दा आपण काढलात. राम बुधवंत, आता या निमित्ताने मी महबूब शेख यांना विचारतो. महबूब शेख, मुसलमानांमधल्या ज्या आर्थिकदृष्ट्या मागास, शैक्षणिकदृष्ट्या मागास जाती आहेत त्यांना विविध प्रकारच्या ST, SC, OBCच्या अंतर्गत आरक्षण आहे. तुम्हाला सय्यदालाही आरक्षण हवंय का? ओबीसीला आरक्षण, ओबीसी मध्ये ST मध्ये मुस्लिम समाजाचे नाही आहेत, ओबीसी मध्ये मुस्लिम समाजाचे आहेत. तडवी समाज हा ST मध्ये येतो. माहिती घेत जरा. ST जेवढ्या ओबीसी मध्ये जाती आहेत त्याचा जरा अभ्यास करा. ST मधल्या जातीचा अभ्यास करा. NT मध्ये कोणी ते मी सांगतो त्याचा माझा अभ्यास डिटेल तुम्हाला सांगतो. रिपोर्ट म्हणूनच राम बुधवंत, एक मिनिट, मी त्यांना त्याच्याच पुढचा प्रश्न विचारलाय. तुम्हाला अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यात मुसलमान धर्मियांना किंवा इस्लामिक मान्यता मानणाऱ्या समाजाच्या प्रतिनिधींना आरक्षण आहे. तुम्हाला मुसलमानांमधल्या उच्च वर्गालाही आरक्षण मिळवून द्यायचंय का? हा माझा प्रश्न महबूब शेख यांना आहे. शैक्षणिक आरक्षण हे मुस्लिम समाजाला मान्य कोर्टानं सांगितले, उच्च न्यायालयाने, जे 2014 मध्ये मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय सरकारने घेतला होता. तो निर्णय ज्या वेळेला मान्य उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी चॅलेंज करण्यात आला त्यावेळेला मान्य उच्च न्यायालय देखील म्हणते की मुस्लिम समाजाला तुम्ही शिक्षणामध्ये आरक्षण दिलं पाहिजे. त्याला मान्य उच्च न्यायालयाची देखील सहमती आहे. तर माझं म्हणणं असं आहे की बुधवंत साहेबाच्या पक्षाने सबका साथ सबका विकास म्हणत 2014 ते 2019 पर्यंत ते का लागू केलं नाही, हाही मुद्दा महत्वाचा आहे. राम बुधवंत, याचं आधी उत्तर द्या की शैक्षणिक आधारावर मुसलमान या शब्दांतर्गत एका समाजाला आरक्षण द्यायला आपला पाठिंबा असेल की नसेल? मुळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवाले भारतीय राज्यघटना मानायला तयार नाहीयेत हे दिसतंय. बाबासाहेबांनी दिलेली भारतीय राज्यघटना यांना मान्य नाही असं त्याचा अर्थ आहे. घटनेमध्ये तरतूद आहे कुठल्याही व्यक्तीला धर्मानुसार आरक्षण देता येत नाही. अशी जर तरतूद असेल तर मुस्लिम समाजाला कसं देता येईल? त्याच्यातल्या मागास जातींना जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना आरक्षण देता येतं. आता तुम्ही उल्लेख केला, सय्यद आहेत, पठाण आहेत, शेख आहेत, या समुदायाला आरक्षण EWS मध्ये दिलेलं आहे. मुळात ही चर्चा भारतीय जनता पार्टीनं आरक्षण देण्यावर नाहीच आहे. ही चर्चा आहे शिवसेनेनं बदललेली भूमिका. त्यांनी मिनिमम कॉमन मंगेश कुडाळकर यांच्याकडे जाणार आहात. मंगेश कुडाळकर, आरक्षण कसं असावं या संदर्भातला माझा प्रश्न आहे तुम्हाला, आणि हे आरक्षण कोणत्या निकषांवर असावं याबद्दल शिवसेनेची भूमिका पण आम्हाला जाणून घ्यायची आहे. तुम्ही सांगा, तुमच्या लेखी आरक्षण धर्माच्या आधारावर असावं का आर्थिक निकषांवर असावं? तुम्ही काय हेतू घेऊन आता येत्या काळात जर 5% आरक्षण मुंबईत महाराष्ट्रात लागू झालं तर काय भूमिका मांडणार आहात? मंगेश कुडाळकर. मध्ये घटनेने आपल्याला काय अधिकार दिलेले आहे आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयीन घटना ह्या माध्यमातून जे काही ठरेल ते नक्कीच त्या पद्धतीनेच ती पुढची कारवाई होईल. ठीक आहे, आपण विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींना यावर बोलण्याची संधी देतोय. विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधी मोहन सालेकर आहेत आपल्या बरोबर. सालेकर साहेब, नक्कीच चाललंय काय? आरक्षणाच्या नावाखाली मुसलमानांच्या समोर एक नवं गाजर ठरलं गेलं आहे का? प्रसाद, गेली 70 वर्ष दुर्दैवाने या देशातील अल्पसंख्य समाजाला वेगवेगळी गाजरं पुढे करून त्यांची अक्षरशः फसवणूक झालेली आहे. एक व्यक्ती म्हणून त्या 70 वर्षात गैर काँग्रेसी सरकार पण मोजावी लागतील. अगदी ते अल्प, कारण ती पूर्ण ताकदीने नव्हती. 2014च्या नंतरच फक्त बहुमताने सरकार आलेलं आहे. त्यापूर्वीचं जे वाजपेयींचं सरकार होतं ते अनेक कुबड्या घेऊन चाललेलं सरकार होतं. त्यामुळे त्याला खऱ्या अर्थाने गैर काँग्रेसी सरकार म्हणता येणार नाही. मगाशी चर्चा झाली त्याच्यामध्ये या सरकारने अल्पसंख्याकांसाठी काही केलं की नाही, एक 2-3 उदाहरणं मला देता येतील. आता उज्ज्वला योजना आहे, उज्ज्वला योजना जी गेली त्याच्यामध्ये मुस्लिमांना वगळलं का? घराघरामध्ये वीज गेली, ती वीज देताना मुस्लिमांना वगळलं का? शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जी फेलोशिप दिली, ज्या काही शिष्यवृत्त्या दिल्या त्याच्यामध्ये मुस्लिम मुलींचं कल्याण व्हावं असा विचार नाही झाला का?
बेटी बचाव बेटी पढाव ही योजना केली, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातल्या मुलींना वगळलं का? याचं उत्तर म्हणजे या वाढायला देशामध्ये एक संजय दुबे आणि महबूब शेख या दोघांकडे पटकन पूर्ण करा. मला असं वाटतं की थोडासा एक राष्ट्रीय दृष्टीने विचार केला पाहिजे. या देशातल्या मुसलमानांना आपण किती वर्ष फसवणार आहोत, त्यांचा केवळ वोट बँक म्हणून किती वर्ष वापर करणार आहोत. महबूब शेख यांना उत्तर देऊ द्या त्याचं. महबूब शेख, सरकारी योजनांमधून मुसलमानांना मुसलमान म्हणून वगळलं गेलेलं नाही असा वारंवार अधोरेखित केला जो जातो. विषय आता वहीमचे प्रवक्ते साहेबांनी सांगितला, तर मुस्लिमांची सोडा ओबीसीची जरी स्कॉलरशिप मागच्या 5 वर्षात आली का हे जरा तपासून बघा. त्याच्यासाठी किती मोर्चे किती आंदोलन निघलेत, त्याच्यात ओबीसीच्या लोकांची सुद्धा दिली नाही. मुस्लिमांची तर सोडा, मुस्लिम समाजाची स्कॉलरशिप दिलीच नाही, ओबीसीची सुद्धा स्कॉलरशिप दिलेली नाही. ठीक आहे संजय दुबे, आपलं उत्तर. चुकीच्या चर्चेवर तुम्ही बोलताय. राम बुधवंत ही माहिती आहे, तुम्ही दाखवा, मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो. मागच्या 5 वर्षामध्ये ओबीसी असेल मुस्लिम असेल कुणाला शिष्यवृत्ती मिळाली का? मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही दाखवा, सिंगल दाखवा. जर मिळाली नसेल तर 2019 मध्ये त्याच जनतेने मौलाना आझाद किल्ल्यात महामंडळाला मागच्या 5 वर्षामध्ये किती निधी दिला? किती निधी दिला मौलाना आझाद? उत्तर पण ऐकून घेऊयात. राम बुधवंत आपण बोला. भ्रष्टाचार आहे. राम बुधवंत आपण बोलताय, तुमचं उत्तर ऐकायचंय. किती शिष्यवृत्ती मिळाली? सर्व समाजाला डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट अंतर्गत सर्व समाजातल्या सर्व लोकांना जे जे स्कॉलरशिप धारक होते त्यांना शिष्यवृत्ती मिळालेल्या आहेत. फॉरेन शिक्षणासाठी जातात त्यांना मिळालेल्या आहेत. मुळात यांना चर्चा भरकटायची आहे. विषय यांच्या अंगलट यायला लागला की चर्चा भरकटवतात. पहिला विषय एक. दुसरं, त्यांच्या काळामध्ये 750 कोटीच्या स्कॉलरशिपमध्ये 100 मोर्चे झाले. पूर्ण करू द्या. तुम्ही ऐकून घ्या. मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या मोठमोठ्या संस्था आहेत, त्यांनी 750-800 कोटीचा मोठा भ्रष्टाचार केला स्कॉलरशिप मध्ये या मुलांच्या. आमच्या सरकारमध्ये डीबीटी डायरेक्ट बेनिफिट टू ट्रान्सफर स्कीम आणली आणि मुलांच्या खात्यामध्ये स्कॉलरशिप जमा झाली की SMS येतो. आता ह्या सर्व विद्यार्थ्यांना विचारा. आता तुम्ही 4 महिने झाले सरकारमध्ये येऊन, 2 महिने काय करता तुम्ही? काहीच नाही. तुम्ही काय सांगता? दुसरं, मुळात ही चर्चा ही मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यावर आहे, स्कॉलरशिपवर नाही. त्यामुळे त्या चर्चेच्यावर याच्या शिवसेनेची यावर आपण चर्चा करतोच आहोत. विश्व हिंदू परिषदेनं पण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय, त्याचं उत्तर मला संजय दुबेंकडून हवंय. संजय दुबे, आपण मागच्या चर्चेत आता जाऊ नका. चर्चेला पुढे न्यायला हवं, ती सातत्यानं वेगवान ठेवायला हवी. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर समजा 2014 ते 2019 हा प्रश्न विश्व हिंदू परिषदेनं मगाशी मांडला, गदारोळात मागे पडला म्हणून विचारतोय. 2014 ते 2019 जर मुसलमानांचं अहित करणारं सरकार या देशात होतं तर 50% जास्त मतदानानं ते पुन्हा कसं निवडून आलं? प्रसादजी, सर्वप्रथम मी भाजपाचे जे प्रतिनिधी आहे आणि विश्व हिंदू परिषदेचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी सर्वप्रथम त्यांनी जे इथे प्रश्न मांडले त्याबद्दल सांगतोय. मुस्लिम अल्पसंख्याकांच्या कल्याणाकरता डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान या देशाचे होते आणि त्यांनी 15 सूत्री कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान पदी असताना सुरुवात केली आणि ते काँग्रेस नेतृत्वाचं शासन होतं, हे मी विशेषतः इथे नमूद करतो. दुसरी गोष्ट, काही काम केलं नव्हतं तर 19 मध्ये जी. अरे आपण काय बोलता? आपलं ऐकलंय ना? आपण कार्यक्रम चालवणारे आपण नाहीत. आपण ऐकून घ्या ना. आम्ही देतोय उत्तराची अपेक्षा. बिलकुल प्रश्नाचं उत्तर देतो. आपली निर्मला, आपली उज्ज्वला योजना कुठे गेली? येतोय मी. ऐकून घ्या मोहन सालेकरजी, ऐकून घ्या. आपण आता विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते आहात, ऐकून घ्या ना. आपण मुस्लिमांचं कसं तुष्टीकरण करताय ते सांगतोय ना मी. भाजपाला इतके मुस्लिमांबद्दल जर एवढा प्रेम होता तर उत्तर प्रदेशात मुस्लिम बहुसंख्य असून आपण उत्तर प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. हे मी विशेष मुस्लिम बहुसंख्य कधी झाला की म्हणजे भारतात हा फारच मोठा बदल झालेला दिसतोय. स्कॉलरशिपसाठी मौलाना आझाद, महाराष्ट्रात मौलाना आझाद नावाची एक योजना सुरू केली. हे आपण सुरू केलेली नाही, हे आपण सुरू केलेली नाही, हे नमूद करतो. आणि तिसरी गोष्ट, आपण जे बोललात की उज्ज्वला योजना कुठे गेली
कुठे गेली उज्ज्वला आणि मतं द्यायची नव्हती कुठल्या ना. घरात गेली तुम्ही उज्ज्वला करता मतं का दिली? गेली हे सांगा ना आता. अल्पसंख्याकांनी कुठल्या घरात गेला आजही त्या महिला आजही त्या महिला शोधात आहे आजही या देशाच्या महिला आहेत. पाठिंबा द्या, आजही द्यायला त्यांच्या पाहिजे डोळ्यात ना. अश्रू तुम्हाला येतात. मतं दिली तर तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे आता. हा प्रश्न धर्माच्या आधारावर आरक्षणाचा आणि संविधानाचा सन्मान करण्याचा आहे. ठीक आहे, या सर्व चर्चेत एका राजकीय विश्लेषकाच्या अत्यंत महत्वाच्या प्रतिक्रियेची आपण वाट पाहतोय. शैलेंद्र परांजपे आपल्या सोबत आहेत. शैलेंद्र परांजपे, या भागात ब्रेकवर जाण्यापूर्वी तुमच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे, त्यासाठीचा प्रश्न असा आहे की थोडक्यात काय, आरक्षणाचं गाजर हे प्रत्येकाला प्रत्येक समाजासमोर धरून ठेवायचं आहे का? आरक्षणाचं गाजर प्रत्येक समाजासाठी ठेवायचा अशातला भाग नाहीये. ही ओपन आहे वोट बँक, कोणाची कुठली आहे ती. मात्र एक मी ऑब्झर्वेशन अगदी नोंदवू इच्छितो, ते म्हणजे दुबेजी हे त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे ती दर्शवतात त्यांच्या विधानांवरनं. आणि मेहबूबभाई त्यांच्या पक्षाची भूमिका व्यवस्थित सांगतायत, कारण राष्ट्रवादी सरकार चालवते की काय अशी शंका यावी इतपत त्यांचा सहभाग दिसतोय. आणि शिवसेनेचा त्या प्रमाणातला सहभाग दिसतोय, कारण ते फक्त किमान समान कार्यक्रम एवढंच बोलतायत. तर ही राजकीय स्थिती बरोबर रिफ्लेक्ट होती आपल्या चर्चेवरनं. ठीक आहे, धन्यवाद शैलेंद्र परांजपे. एक अत्यंत चर्चेत जाहिरातीच्या विश्रांतीची गरज आहे. पटकन एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागात परत येतोय. लवकरात लवकर कायदा करून 5% आरक्षण लागू करू. लक्षवेधीच्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी पटकन सर्व मान्यवरांना अत्यंत अल्पवेळ देणार आहे आणि एक एकच प्रश्न विचारणार आहे. माझा पहिला प्रश्न विश्व हिंदू परिषदेला आहे. मुस्लिम आरक्षण जर उद्या लागू होण्याच्या साठीची पावलं टाकली गेली तर विहिपची भूमिका काय असेल? प्रसाद, विहिपची भूमिका स्पष्ट झालेली आहे. धर्माच्या आधारावर संविधानाच्या तरतुदीनुसार कोणत्याही प्रकारचं आरक्षण देता येणार नाही. आणि तसा जर प्रयत्न झाला तर विश्व हिंदू परिषद न्यायालयामध्ये सुद्धा लढेल आणि रस्त्यावर उतरून सुद्धा लढाई लढेल. महबूब शेख, या परिस्थितीला आपण सामोरे जायला तयार आहात? आमचा सरकार संविधानाच्या चौकटीत बसून माननीय उच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्या आदेशाच्या नुसार मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देईल. आणि माझी विनंती आहे, सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या सगळ्यांनी मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचा पालन करून मुस्लिम समाजाला आरक्षणाला पाठिंबा देऊन सबका साथ सबका विकास दाखवून द्यावा. राम बुधवंत, याचं उत्तर आपल्याकडून. हे चुकीच्या पद्धतीने चर्चा करतात. भारतीय जनता पार्टीने ऑलरेडी सांगितलं की देशातल्या सर्व समाजातल्या लोकांना जे आर्थिकरित्या दुर्बल आहेत ईडब्ल्यूएस मध्ये दिलेलं आहे, मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारे आरक्षण घेता येत नाही ही वास्तविकता आहे. हे मान्य केलं पाहिजे आणि समाजाला फसवलं न पाहिजे. ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने शिवसेनेनं कॉमन मिनिमम प्रोग्राम केला अंधारात आणि आता एक समोर यायला लागलं, तसं शिवसेनेला तोंड लपवायची वेळ आलेली ही मोठी. एक पटकन या निमित्तानं शिवसेनेला प्रश्न विचारायचा आहे. अत्यंत छोटासा प्रश्न आहे तो पाठिंब्याच्या संदर्भातला. कृपया शिवसेनेचे प्रतिनिधी या नात्यानं हे स्पष्ट करा की शिवसेनेनं मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायला पाठिंबा दिलाय, हे राष्ट्रवादी कशाच्या आधारावर सांगते? या संदर्भात मी मगाशी म्हटलं की आपला समान किमान जो कार्यक्रम आमचा ठरलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत मग राष्ट्रवादीचे नेते असतील, माननीय शरद पवार साहेब, आमचे नेते असतील आणि मुख्यमंत्री आहेत माननीय उद्धव साहेब ठाकरे, आणि त्याचबरोबर काँग्रेसचे जे नेते आहेत सोनिया गांधी असतील किंवा त्यांचे महाराष्ट्रातले नेते असतील, तर हे सर्व मंडळी बसून निश्चितपणे जे काही पुढची आपल्याला तो जातीचा निकष असेल, कुठला आरक्षणाचा विषय असेल की अन्य कुठलाही विषय असेल त्या संदर्भामध्ये. ठीक आहे, थोडक्यात शिवसेना किमान समान कार्यक्रमाच्या अंतर्गत हे सगळं चाललंय असं ठामपणे सांगतेय. संजय दुबे, आपली भूमिका महाराष्ट्रातल्या 5% मुस्लिम आरक्षणाला राष्ट्रवादीच्या कडून दिलं जाणं हे तुमच्या पक्षाच्यासाठी योग्य भूमिका, योग्य येणाऱ्या दिवसातलं आव्हान समजते की नाही? प्रसादजी, अशातला भाग नाही. या महाराष्ट्राच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचं जे शासन आहे हे किमान समान कार्यक्रम अंतर्गत हे शासन सुरू आहे. आणि या शासनाअंतर्गत
किमान समान कार्यक्रमाअंतर्गत या राज्यातील मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचं ह्या शासनाने जर निर्णय घेतला तर आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही काय प्रश्नच नाही. आणि का बरं ठीक आहे, आपण सगळे सोबत आहात असा दावा करताय. शैलेंद्र परांजपे, एक छोटासा प्रश्न. मुसलमानांना आरक्षण देण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत स्पर्धा सुरू आहे का? हो, अंतर्गत स्पर्धा सुरू आहे आणि नवाब मलिकांचं विधान हे ते क्रेडिट क्लेम करण्याचाच एक प्रकार आहे. ते श्रेय घेतील. आणि मला राजकीय भविष्याची नांदी पण याच्यात सांगायची आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला हळूहळू क्षतिग्रस्त करून राष्ट्रवादी आणि भाजप हे लॉंग टर्म टिकणारं कॉम्बिनेशन उदयाला आलं तर मला नवल वाटणार नाही. इतकंच आता सांगतो. ठीक आहे, धन्यवाद. या सगळ्या चर्चेसाठी आपण मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र. लवकरात लवकर कायदा करून 5% आरक्षण लागू करू.